मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागितल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाने 6,700 कोटी रुपयांचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा हप्ता महापालिका निवडणुकीआधी दिला जाणार आहे. ही योजना मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. यानंतर योजनेच्या निर्णयानुसार दर महिन्याला 10 तारखेपर्यंत लाभ वितरित केला जाईल असं नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महापालिका निवडणुका 15 जानेवारीला आहेत, परंतु ही योजना जुनी आहे. त्यामुळे लाभ वितरित करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी देखील आचारसंहिता लागू होती, तरीही ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला होता. दरम्यान आता देखील पैसे देण्यात येतील असं बोललं जात आहे. परंतु आता निवडणुकीपूर्वी वितरित होणाऱ्या हप्त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आता महिलांना लाभ मिळणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत एकूण 2.23 कोटी लाभार्थी आहेत. यातील 93 लाख महिला या शहरी भागातील आहेत. या महिलांना 2 महिन्याचा हप्ता देण्यासाठी 6,690 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.